सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे. आज कराडचा आपला हा जो नॅशनल हायवेनं सन्मान्य गडकरी साहेब यांच्या माध्यमातून जो हे शेंद्रे ते कागल हे पूर्णच काम जे सुरू होतं त्याचं एक भाग म्हणून कराडचा हा ब्रिज आज ओपन होतोय आणि हा ब्रिज आजपासून वाहतुकीला एक बाजू जी आहे ती खुली होणार आहे. दुसरी बाजू 30 तारखेपर्यंत खुली होणार आहे. त्यामुळे पूर्ण ब्रिज आपल्याला वापरायला मिळणार आहे. आज म्हणजे आजचा फक्त शुभारंभ आहे. आम्ही सगळेजण महाराज पण इथं आलेत, खासदार साहेब, अतुल बाबा आहेत, मनोज दादा आहेत, आनंदराव पाटील, धैर्यशील दादा, सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी सगळेजण येत आहेत. तरी लवकरच हे एकदा दोन्ही बाजू पूर्ण सुरू झाल्यानंतर सन्मान्य गडकरी साहेब, सन्मान्य देवेंद्रजी यांचा कार्यक्रम सुद्धा हे उद्घाटनाच्या यानं आपण घेणार आहे. तर आज आपण वाहतूक सुरू करत आहे व त्याचं जे आहे ते शुभारंभ वाहतूक सुरू करायचा आज खासदार उदयनराजे यांनी सर्वांच्या हस्ते आज इथं पार पडतोय. या हायवेच्या कामाच्या बाबतीत सुद्धा साधारण 84% काम शेंद्रे ते कागल या ह्याच्यातलं पूर्ण झालेलं आहे. मला मला कल्पना आहे की अनेक वर्ष आपण सगळेच, तुम्ही, मी सगळेच या कामाच्या अडथळे जे निर्माण होत होते त्यामुळे वाहतूक कोंडी फार व्हायची आणि सगळेजण आपण वाहतूक कोंडीला तोंड देत होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी एवढी मोठी कामं करायची म्हटल्यावर जरा वाहतुकीचा थोडा त्याच्यामध्ये अडचणी येणार ही वस्तुस्थिती आहे. पण आज बऱ्यापैकी शेंद्र्यापासून रोडची कामं जी आहेत ती पूर्ण झाली. थोडी कोल्हापूरच्या हद्दीतच काही कामं मागं पडलेली आहेत. त्याचं पण सन्मान्य गडकरी साहेब आणि आपले NHचे असतील, MSRDCचे असतील, सगळे जे अधिकारी आहेत ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरांकडून ही कामं क्वालिटीची आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पाठपुरावा आमचा चालू आहे. बाबाराजे 4 दिवस 4 वर्ष कराडकरांनी सगळं सहन केलं. आता उमरतच्या पुलाचं काम सुरू होईल. आता जे भोगलं ते परत आणखीन 4 वर्ष आम्हाला त्याच हायवेला भोगावं लागणार का? नाही, एकतर तुम्ही जे म्हणताय की कराडकरांनी असं नुसतं कराडच नाही, आम्ही पण तिथं अडकलेलो आहे ट्रॅफिकमध्ये. कारण हा रस्ता तुम्हाला जेवढा महत्वाचा आहे तेवढाच आमच्या पण महत्वाचा रस्ता आहे. त्यामुळं अडचणी इथं ज्या आल्या त्या आपण उमरतच्या ह्याच्यात पण ज्यावेळेला काम सुरू होईल, त्यावेळेला सर्व्हिस रोड आपण चांगले करून ठेवू आधीच. कारण काय होतंय, ट्रॅफिक मूव्हिंग राहिलं तर ट्रॅफिक जॅम किंवा लोकांना हे नाही, थोडी स्पीड कमी होईल सर्व्हिस रोडला. पण आपण सर्व्हिस रोड नीटनेटके राहिले आणि त्याला अडथळा नसला तर मग ट्रॅफिक जॅम जे आपण म्हणतो त्याला तोंड द्यायला लागत नाही. आता जे सांगितले की उमरतच्या इथले सर्व्हिस रोड जे आहे ते आपण काँक्रीटचे आधीच करून ठेवतोय आणि त्याच्यानंतर आपण हे करतोय. त्यामुळे तसं काही होणार नाही आणि नक्कीच नंतर काय होते इथे NHIचे अधिकारी आणि अदानी किंवा कंपनीचे अधिकारी यांनी काही दाद घेतली नाही. म्हणजे अक्षरशः जनतेला भेटीच धरलं. थोडं हे होईल. इथं कसं आहे, जर तुम्हाला पण माहिती आहे की कराड शहर मोठं आहे आणि अगदी शहरातनच हे काम चाललं होतं पूर्ण. आणि मला वाटते जी सगळी कृष्णा इन्स्टिट्यूट वगैरे या सगळे जे हॉस्पिटल वगैरे काय म्हणायचं वर्दळीचा त्याच्यातनंच हा हायवे आपला सगळा जातोय. त्यामुळे गावातलं ट्रॅफिक, बाहेरचं ट्रॅफिक, त्यामुळे नक्की अडचणी झाल्या. पण आता कराडच्या तरी अडचणी पूर्णपणे याच्यामुळं संपल्यात जमा आहेत. आता फक्त उमरतचं चालू होईल त्यावेळेला आपण त्याच्यावर असणाऱ्या उपाययोजना आधीच करून ठेवू आणि जे इथं समस्या आपल्याला आल्या त्या तिथं येणार नाहीत याची आम्ही खबरदारी घेऊ.